पूजाच्या सासूला मरून अजून 10 दिवसही झाले नव्हते, तरी पूजाने तिच्या आईला आणि तिच्या मैत्रिणींना घरी बोलावून एक पार्टी ठेवली होती. त्या रात्री उशिरापर्यंत खाण्यापिण्याचा कार्यक्रम चालू होता. सर्व मैत्रिणी निघून गेल्यावर पूजाने तिच्या आईला सांगितले, "आई, तू हॉलमध्ये झोप." विमलबाई खूप दमल्या होत्या, पण त्या हॉलमध्ये न झोपता थेट त्या बंद खोलीत झोपायला गेल्या, जिथे पूजाची सासू राहत होती. तिच्या मृत्यूनंतर त्या खोलीत कोणीही गेले नव्हते. खोली पूर्ण अंधारात होती. रात्र झाली आणि अचानक विमलबाईंना जाणवले की कोणीतरी त्यांची गादी हलवत आहे. त्यांनी मनात विचार केला, कदाचित भास होत असेल. काही वेळाने त्यांना वाटले की त्यांचा बेडवर उचलला जात आहे. घाबरून त्यांनी जोरात किंकाळी फोडली. त्या घाबरून उठून बसल्या, पण खोलीत कोणीच नव्हते. मग त्यांचा बेड कोण उचलत होता? त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. त्या घाबरून ओरडू लागल्या. त्यांचा आवाज ऐकून पूजा स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि म्हणाली, "काय झालं आई? मी तुला सांगितलं होतं ना हॉलमध्ये झोपायला. घाबरायला काय झालं?" त्यांनी उत्तर दिलं, "नाही ग, काही नाही." पूजा गंभीरपणे म्हणाली, "आई, सासूबाई गेल्यापासून आम्ही त्या खोलीकडे ढुंकूनही पाहत नाही. रात्रीचा तर प्रश्नच नाही, पण दिवसा देखील ती खोली उघडत नाही. कितीतरी पूजा हवन केलं, पण काही उपयोग नाही. ती म्हातारी मेल्यावरही आम्हाला स्वस्थ बसू देत नाही." विमलबाईंनी मान हलवत उत्तर दिलं, "अगं, ती खरोखर पापी होती, म्हणूनच मेल्यानंतरही ती भटकते. नाहीतर आतापर्यंत मुक्त झाली असती. पण तू काळजी करू नकोस. मला एक तांत्रिक माहीत आहे, जो अशा आत्म्यांना वश करण्यात पटाईत आहे. तुझी सासू कितीही पापी असली तरी तो तिला धडा शिकवेल. उद्या माझ्यासोबत चल त्यांच्याकडे." "ठीक आहे आई," पूजा म्हणाली, "मी येईन. पण आजची रात्र तरी तू हॉलमध्ये झोप. त्या खोलीत झोपू नकोस. काही अपाय झाला तर?" विमलबाई हसल्या आणि म्हणाल्या, "ग, ती म्हातारी मला काय करणार? तुला आठवतंय ना, मी तिला दाताखाली चणे चघळायला लावले होते. अशी अद्दल घडवली होती की तिचे नाकीनऊ आले होते. आता जर ती परत आली तर मीच तिला धडा शिकवेन." "म्हणजे तू परत त्याच खोलीत झोपणार?" पूजाने चटकन विचारले. "नाही ग बाई, आता नाही. मी हॉलमध्येच झोपते." दुसऱ्या दिवशी सकाळी विमलबाई आंघोळ करून आल्या. पूजा त्यांना विचारू लागली, "आई, नाश्त्यासाठी काय बनवू?" "जे सांगशील तेच करीन." तेव्हाच अचानक त्या बंद खोलीतून एक भयानक आवाज आला, "तुझ्या आईला विचारून विचारून नाश्ता बनवतेस? दे तिलाही ती शिळी भाकरी आणि मीठ, जसं मला द्यायचीस. पाहिलंस का? डायनिंग टेबलवर भाकरी आणि मीठ ठेवले आहे. जर तिने खाल्लं नाही तर महागात पडेल." हा आवाज पूजाच्या सासूचा होता. पूजा भीतीने थरथर कापू लागली आणि तिने कोरडी भाकरी उचलून आईच्या तोंडात घातली. विमलबाई सुद्धा घाबरून निमूटपणे भाकरी गिळू लागल्या. गायत्रीजींच्या संतप्त आवाजाने त्या दोघीही एका कोपऱ्यात जाऊन बसल्या. पूजा भीतीने म्हणाली, "आई, आता तरी तुला माझ्या बोलण्यावर विश्वास बसला का? सासूबाई मरूनही याच घरात आहेत." तेवढ्यात पुन्हा एक मोठा आवाज आला, "अगं, एवढ्या लवकर विसरलात का? तुम्ही दोघींनी माझ्या सुख शांतीचा सत्यानाश केला होता ना? आता माझी वेळ आली आहे. आता माझ्याकडे 100 पट अधिक शक्ती आहे. मीही तुमचं सुख बघू देणार नाही." विमलबाई ते दृश्य पाहून अक्षरशः कोसळल्या आणि जागेवरच बेशुद्ध पडल्या. तेव्हाच पुन्हा एक भीषण आवाज आला, "अगं, एवढ्यातच घाबरलीस?" काही वेळ शांतता पसरली. तिने धावत जाऊन आईच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं. काही वेळाने त्यांना शुद्ध आली, पण त्यांना काहीच आठवत नव्हतं. मात्र पूजाच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत होती. तिला भूतकाळ आठवू लागला. तिने तिच्या सासूला कसा त्रास दिला होता, तिला कसं मानसिक आणि शारीरिक छळ दिला होता आणि कसं तिचं जीवन असह्य केलं होतं. आता पूजाच्या सासूबाई परत आल्या होत्या, तिच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी.
पूजा भूतकाळाच्या आठवणीत हरवून गेली होती. ते दिवस तिच्या डोळ्यांसमोर उभे राहिले, जेव्हा घरात सगळेजण तिच्या नवऱ्याच्या म्हणजे शिवमच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. सर्वजण भेटवस्तू देत होते. गायत्रीबाई विधवा होत्या. अनेक वर्षांपूर्वी एका भीषण अपघातात त्यांचे पती गेले होते. त्या दिवसापासून त्यांनी आपला मुलगा शिवम याचे संगोपन एकट्यांनीच केले. त्याच्या शिक्षणापासून करिअरपर्यंत प्रत्येक बाबतीत त्यांनीच त्याची काळजी घेतली. शिवम मोठा झाल्यावर लष्करात भरती झाला. काही काळाने त्याच्यासाठी एक चांगला विवाह प्रस्ताव आला. शिवम जेव्हा सुट्टीवर घरी आला तेव्हा त्याचे लग्न लावून दिले गेले. त्यानंतर तो पुन्हा ड्युटीवर परत गेला. नोकरीच्या स्वरूपामुळे त्याला घरापासून दूर राहावे लागत होते. त्यामुळे घरात फक्त पूजा आणि गायत्रीबाई राहत होत्या. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं, पण हळूहळू पूजाचं वागणं बदलू लागलं. तिला रात्री उशिरापर्यंत पार्टी करण्याचा छंद लागला. गायत्रीबाई काही बोलल्या तर ती त्यांना उलटसुलट बोलायची, त्रास द्यायची. हळूहळू तिला सासूबाईंचं अस्तित्वच नकोसं वाटू लागलं. कोणतंही घरकाम ती तक्रार केल्याशिवाय करत नव्हती. गायत्रीबाईंना तिच्या अशा वागण्यामुळे खूप वेदना होत असत, पण त्या काही बोलत नव्हत्या. त्यांना शिवमलाही काही सांगायचं नव्हतं, कारण तो देशाच्या सेवेकरता सीमेवर होता. त्याच्यावर मानसिक ताण येऊ नये म्हणून त्या सगळं शांतपणे सहन करत होत्या. याचा पूजाने प्रचंड गैरफायदा घेतला. ती अनेकदा आपल्या आईला घरी बोलवत असे. दोघी मिळून गायत्रीबाईंना मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायच्या, त्यांच्यावर आज्ञा सोडायच्या, काम करत असताना अपमान करायचा. एके दिवशी पूजा म्हणाली, आई, आज तुम्हाला जेवण बनवायचं नाही. मी बाहेरून ऑर्डर केली आहे, पिझ्झा, बर्गर आणि पनीरची भाजी. मी आणि माझी आई जेवणार. गायत्रीबाईंनी शांतपणे उत्तर दिलं, ठीक आहे सुनबाई, मी माझ्यासाठी थोडी खिचडी बनवते. असं म्हणत त्या स्वयंपाकघरात डाळ-भात शिजवायला लागल्या. तेवढ्यात पूजा मागून आली आणि चिडून म्हणाली, काय करताय? मी सांगितलं ना, काही बनवायचं नाही. ऐकू येत नाही का? गायत्रीबाई हळूच म्हणाल्या, बाहेरून आलेलं जेवण तुझ्यासाठी आणि तुझ्या आईसाठी आहे. माझ्यासाठी तर काही मागवलेलं नाही ना, म्हणून मी फक्त माझ्यासाठी खिचडी करत होते. हे ऐकून पूजा भडकली आणि त्यांना ओढून स्वयंपाकघरातून बाहेर काढत म्हणाली, वा बाईसाहेब, मालकीन होणार का काय? या घरात माझाच शब्द चालतो. तुमच्यासाठी काही वेगळं बनणार नाही. या घरावर तुमचा काही अधिकार नाही. तुमच्या मुलाने तुमच्या फालतू खर्चासाठी सीमेवर जीव धोक्यात घालून लढाई करत नाही. गायत्रीबाई म्हणाल्या, बाळा, तुम्ही पिझ्झा बर्गर खाणार आहात, पण मला भूक लागली तर मी काय करू? आणि तू हे काय बोलतेस? माझा मुलगा काही फुकट नाही कमवत. तो या कुटुंबासाठी झटतो. जगायचं असेल तर जेवण तर लागेलच ना. हे ऐकून पूजा ओरडली, हो, माहिती आहे. तुमचं पोट भरल्याशिवाय तुम्हाला झोप लागत नाही. फ्रीजमध्ये 2 दिवसांची ब्रेड आणि भाजी आहे, ती खा. पण काही बनवलं तर पाहून घ्या. असं म्हणत पूजा निघून गेली. बिचाऱ्या गायत्रीबाईंनी काहीच न बोलता त्या जुनी भाजी आणि कोरडी ब्रेड खाऊन आपली भूक भागवली. बाहेरून मागवलेला पिझ्झा, बर्गर आणि पनीर आल्यानंतर पूजा आणि तिची आई सोफ्यावर आरामात बसून मुद्दामच गायत्रीबाईंसमोर चवीनं खात होत्या. काम आटपून गायत्रीबाई आपल्या खोलीत झोपायला गेल्या. काही तासांनी विमलबाईंनी त्यांना आवाज दिला, अहो गायत्रीबाई, इतक्या लवकर झोपलात? घरातली मालकीन जागी आहे आणि तुम्ही झोपलात? जरा लिंबू आणि पाणी आणा, पोट खूप जड वाटतंय. पूजाने हसून विचारलं, आई, थोडं कमी खाल्लं असतं तर काय बिघडलं असतं? विमलबाई म्हणाल्या, बाळा, अन्न वाया जाणार होतं ना, म्हणून खाल्लं. तू तर काही मनावर घेत नाहीस, फेकून देतेस. मला अन्न वाया घालवणं आवडत नाही. पूजा म्हणाली, अगं आई, अन्न वाया जातंय असं कसं म्हणतेस? आईसाहेब तर आमच्या खाण्याकडे लाळ गाळत बघत होत्या.
थोडी दया दाखवून त्यांनाही थोडं दिलं असतं. शिवाय त्यांना तर आमच्या उष्ट्या अन्नाची सवयच आहे. दोघीही मोठ्याने हसू लागल्या. तेवढ्यात गायत्रीबाई लिंबूचं पाणी घेऊन आल्या. ते पाणी पिताच त्यांना उलटी झाली. ते पाहून पूजा भडकली आणि गायत्रीबाईंकडे ओरडून म्हणाली, "अहो सासूबाई, पाण्यात काहीतरी मिसळतंय का काय?" गायत्रीबाईंनी शांतपणे उत्तर दिलं, "नाही ग बाळा, मी फक्त हिंग टाकलं होतं." पूजाने डोळे वटारत रागाने म्हणाली, "हे सगळं तुमच्यामुळेच झालंय. माझ्या आईला उलटी झाली, तिची साडी खराब झाली. आता हे सगळं तुम्हीच साफ करायचं." आणि पूजाने आपल्या आईने केलेली उलटी गायत्रीबाईंना साफ करायला लावली. काही दिवसांनी शिवमने घरी येणार असण्याची बातमी दिली, पण पूजाला काळजी वाटत होती. ती आईला म्हणाली, "आई, शिवम पुढच्या आठवड्यातच येतोय. जर या म्हातारीने त्याला काही सांगितलं तर काय होईल? तो मला घराबाहेर काढेल. त्याला आपल्या आईच्या डोळ्यात एकही अश्रू सहन होत नाही." विमलबाईंनी पटकन उत्तर दिलं, "अगं पूजा, तिला काही सांगायचं असतं तर तिने केव्हाच सांगितलं असतं. पण तरीही आपण कोणताही धोका पत्करायला नको. त्याच्या येण्याआधीच तिचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. आपल्याला आता काहीतरी करावंच लागेल." पूजा विचारात पडून म्हणाली, "पण आई, काय करायचं?" आई म्हणाली, "आता काही दिवस तिच्याशी खूप चांगलं वागायचं. तिची काळजी घ्यायची. एखादी नवीन साडी आणून द्यायची. तिला कोणतंही काम करू द्यायचं नाही. मग एक दिवस तिच्या जेवणात विष मिसळायचं. त्यानंतर 2 दिवस आपण माझ्या घरी जाऊ. ती इथेच पडून राहील. आपण नंतर घरी परत येऊ तेव्हा एक मोठं नाटक करू. अशाने तिचाही प्रश्न मिटेल आणि आपल्यावर कोणी संशयही घेणार नाही." पूजा काळजीत म्हणाली, "आई, पण जर कोणी शंका घेतली किंवा त्यांना काहीतरी कळालं तर?" विमलबाईंनी आत्मविश्वासाने सांगितलं, "मी उद्या बाजारातून एक खास जडीबुटी आणते. ती खाल्ल्यावर 5 तासात माणूस मरण पावतो. तोंडाला फेसही येत नाही. त्यामुळे कोणीही शंका घेणार नाही." पूजाने समाधानाने मान हलवली. यानंतर जसजसा शिवमच्या येण्याचा दिवस जवळ येत गेला तसतसं पूजा आणि विमलबाई गायत्रीबाईंशी फारच गोड वागू लागल्या. गायत्रीबाईंना हे समजत होतं की हे सगळं नाटक फक्त शिवमच्या येण्याच्या बातमीमुळेच आहे, म्हणून त्या शांतपणे सगळं पाहत होत्या. एके दिवशी पूजाने गायत्रीबाईंना सांगितलं, "आई, मी 2 वेळचं जेवण बनवलंय. तुम्ही जेवून घ्या. मी आईला सोडून येते. उद्या शिवम येणार आहे, त्याआधी परत येईन." यानंतर पूजा आणि विमलबाईंनी आपली पूर्ण योजना अंमलात आणली. गायत्रीबाईंच्या जेवणात त्यांनी ती जहरयुक्त जडीबुटी मिसळली आणि निश्चिंतपणे घराबाहेर पडल्या. दरम्यान शिवम आपल्या आईसाठी खास भेटवस्तू घेऊन घरी येत होता. सुंदर साड्या, हळदी कुंकू आणि आईच्या आवडीच्या गोष्टी. घरी पोहोचताच तो आनंदाने ओरडला, "आई, आई, कुठे आहेस?" पण त्याला काही उत्तर मिळालं नाही. तो आश्चर्यचकित झाला, कारण नेहमी आई दरवाजाजवळ वाट बघत बसलेली असायची. तो पुन्हा पुन्हा हाक मारत राहिला, "आई, मला माफ कर. उशीर झाला. पुढच्या वेळी लवकर येईन. बघ ना, तुझ्यासाठी काय काय आणलंय." तो सोफ्यावर बसून बोलत होता, पण आईकडून अजिबात उत्तर येत नव्हतं. काहीतरी फारच गडबड असल्याची शंका त्याच्या मनात आली. घाबरतच तो घरात गेला आणि तिथे त्याने पाहिलं, आई जमिनीवर बेशुद्ध पडलेली होती. तिचं शरीर थंड पडलेलं, श्वास थांबलेला. शिवमच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तिला हलवून उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती हललीही नाही. शिवम निराश होऊन जोरजोरात रडू लागला. तेवढ्यात पूजा आणि विमलबाई घरी आल्या. शिवमचे डोळे अश्रूंनी भरलेले पाहून पूजा धक्का बसल्याचा अभिनय करत म्हणाली, "अगं देवा, काय झालं शिवम? पण आई तर कालपर्यंत अगदी ठणठणीत होत्या. अचानक असं काय झालं?" ती तोंडावर हात ठेवून उभी राहिली आणि मोठ्याने रडू लागली. "हे देवा,
माझ्या आईंना परत आणा. शेवटी गायत्रीबाईंचे अंतिम संस्कार झाले. शिवम दुःखात गडप झाला. आधीच त्याच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले होते आणि आता त्याची आईही गेली होती. काही दिवसांनी पूजा माहेरी निघून गेली. शिवम अजूनही घरातच होता. पूजाला हायसे वाटले की एकदा शिवम निघून गेला की ती पुन्हा विमलबाईंना बोलावून घरात मजा करू शकेल. एके दिवशी शिवमला खूप भूक लागली होती. तो ओरडून विचारू लागला, पूजा, जेवण तयार आहे का? कुकरमध्ये काहीतरी शिजतंय. काय आहे ते? पूजा स्वयंपाकघरात गेली तर कुकरमध्ये छोले शिजत होते. तिने काहीच बनवलं नव्हतं हे तिला आठवलं. ती आश्चर्यचकित होऊन स्वतःशीच बोलली, हे कसं शक्य आहे? मी तर छोले भिजवले सुद्धा नव्हते. शिवमने छोले खाल्ले आणि म्हणाला, वा, अगदी आईसारखेच बनवलेस. हे ऐकून पूजाच्या अंगावर काटा आला. पण हे छोले शिजवले कोणी? ती विचारात पडली. पण कामाच्या गडबडीत तिने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. एके दिवशी तिने फोनवर विमलबाईंना सांगितलं, आई, मी विचार करते की सासूबाईंच्या खोलीची साफसफाई करून तिथे तुझ्या राहण्याची व्यवस्था करावी. आता तू आरामात त्या खोलीत राहू शकतेस. त्या म्हणाल्या, हो बाळा, आता मी मनसोक्त आराम करू शकेन तुझ्या घरी. पूजाने लगेचच गायत्रीबाईंच्या खोलीची स्वच्छता करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम तिने कपाट उघडून साफ करायला घेतलं. पण कपाट उघडताच गायत्रीबाईंचा एक जुना फोटो खाली पडला आणि त्या फोटोवरून रक्त वाहायला लागलं. हे पाहून पूजाचे धाबे दणाणले. घाबरून तिने कपाट पटकन बंद केलं आणि खोलीतून बाहेर धावली. पण समोरच तिला गायत्रीबाई उभ्या असलेल्या स्पष्टपणे दिसल्या. त्या क्षणी पूजाचा श्वासोच्छवास वाढला. पाय थरथरू लागले आणि ती धाडकन खाली कोसळली. काही बोलायचं होतं, पण तिच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते. तेव्हाच गायत्रीबाईंचा आवाज आला, काय झालं सोनबाई? तुला वाटलं का की मला मारून कायमची सुटका करून घ्याल? मी तुझं रडणं पाहून शांत बसू शकले नाही. तू देवाजवळ रोज मला परत मागत होतीस, म्हणून मी परत आले. आता फक्त माझं शरीर गेलंय, पण माझा आत्मा अजून इथेच आहे. आता तुला मी कधीच एकटी सोडणार नाही. आणि हो, मी तुला आता माझ्यासोबतच घेऊन जाईन. हे ऐकताच पूजा जोरात किंचाळली आणि बेशुद्ध होऊन कोसळली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिने समोर शिवमला उभं पाहिलं. घाबरून ती उठून बसली आणि पटकन बोलू लागली, शिवम, आई गेल्या नाहीत. त्या अजूनही त्यांच्या आत्म्याच्या रूपात इथेच आहेत. मी आत्ताच त्यांना पाहिलं. शिवम चकित होऊन म्हणाला, हे काय बोलतेस पूजा? जे एकदा जातं ते परत येत नाही. मी स्वतः माझ्या आईच्या अंतिम संस्काराला उपस्थित होतो. त्या परत कशा येतील? तुला काहीतरी भास झाला असेल. पण पूजा जोरात ओरडली, नाही, मला भास झाला नाही. तू एकदा आईंच्या खोलीत जाऊन त्यांचा फोटो बघ. त्यावर रक्त लागलेला आहे. शिवम तिच्यावर विश्वास ठेवून खोलीत गेला आणि फोटो नीट पाहिला. पण त्याला कुठेही रक्ताचा थेंब सुद्धा दिसला नाही. मग त्याने पूजाचा हात धरला आणि तिला खोलीत नेले. बघ, मी सांगितलं होतं ना तुला, तुला भास झाला आहे. इथे कुठे आहे रक्त? पण पूजाचे डोळे मात्र भयानक भीतीने लाल झाले होते. कारण तिच्यासमोर शिवम उभा असताना त्याच्या मागे तिला गायत्रीबाई स्पष्ट दिसत होत्या. जशा होत्या तशाच, एकटक तिच्याकडे पाहत. पूजा जोरात किंचाळली आणि खोलीतून पळत बाहेर गेली. तिने कितीही पूजा केली, मंत्रतंत्र केले, होम हवन केले, पण तिला सतत गायत्रीबाईंचा भास होत राहिला. शेवटी शिवमच्या पुन्हा ड्युटीवर जाण्याचा दिवस आला. त्याच्या एक दिवस आधीच विमलबाई घरी आल्या. रात्री त्या गायत्रीबाईंच्या खोलीत झोपायला गेल्या. पण काही वेळातच त्यांचा बेड हलू लागला. त्या घाबरून किंचाळल्या,
दुसऱ्या दिवशी अचानक विमलला गायत्रीबाईंचा भयानक आवाज ऐकू आला. तिच्या अंगावर काटा आला. तेवढ्यात गायत्रीबाई समोर आल्या आणि म्हणाल्या, शिवम तर निघून गेला आहे. आज तुमचं शेवटचं काम मार्गी लागणार आहे. हे ऐकताच विमल आणि पूजाचे पाय थरथरू लागले. गायत्रीबाई पुढे म्हणाल्या, एक गोष्ट मला आजपर्यंत कधीच कळली नाही. त्या दिवशी मी फक्त पोळी भाजीच खाल्ली होती. त्यानंतर अचानक माझ्या छातीत प्रचंड वेदना झाल्या आणि माझा श्वास गुदमरत गेला. माझ्या जेवणात नक्की काय मिसळलं होतं मला सांगा. भीतीने पूजाने सगळं कबूल केलं. ती म्हणाली, आई, माझी काहीही चूक नव्हती. हे सगळं माझ्या आईचं प्लॅनिंग होतं. तिनेच तो विषारी पदार्थ आणला होता आणि मला सांगितलं होतं की तो तुमच्या जेवणात मिसळावा, ज्यामुळे तुमचा मृत्यू नैसर्गिक वाटेल. मी तर विरोध केला होता, पण ती काहीच ऐकायला तयार नव्हती. हे ऐकून तिची आई संतापली. ती ओरडून म्हणाली, वा रे मुली, कमाल आहे तुझी. आता गायत्रीबाई भूत बनून समोर उभ्या आहेत म्हणून सगळी चूक माझ्यावर टाकतेस. तुला तुझी सासू सुरुवातीपासूनच खटकत होतीस. जावई घरी नसताना तू तिला रोज त्रास द्यायचीस आणि आता स्वतः वाचण्यासाठी सगळी जबाबदारी माझ्यावर टाकतेस. अशी लेक कोणालाच नको. त्यांच्यात जोरदार भांडण सुरू झालं. इतक्यात शिवम घरी आला. त्याला पाहताच पूजा गप्प झाली आणि त्याच्याकडे बघतच राहिली. शिवम म्हणाला, अरे, दोघे इतकं भांडत होतात आणि आता अचानक गप्प का झालात? सांग ना, आईवर कसे अत्याचार केले? नेहमी तक्रार करायचीस की आई तुझ्यावर चिडते, वाईट वागते, पण आता सगळं खरं समजलंय. फक्त तिचा खूनच नाही तर तुमचं सगळं कटकारस्थान माझ्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं आहे. हे ऐकताच पूजा हादरली. ती म्हणाली, शिवम, तुम्ही कसे परत आलात? तुम्ही तर ड्युटीवर गेला होता ना. तुम्ही चुकीचं समजताय. खरंच आईचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला होता. आम्ही त्यांना काही मारलं नाही. आम्ही असे निर्दयी नाहीत. शिवम तिच्या खोटेपणावर हसत म्हणाला, अजूनही खोटं बोलतेस? वाटतं की आता आईचा आत्मा दिसेनासा झाला आहे म्हणून पुन्हा तुझं नाटक सुरू झालंय. पण आई, तू खरंच शांत उभी राहिलीस आणि हिला अजूनही समजत नाही की तू जिवंत आहेस. हे ऐकताच पूजाने घाबरत विचारलं, शिवम, तुम्हालाही आई दिसत आहे का? त्यांना सांगा ना, आम्हाला माफ करा. हवी ती शिक्षा द्या, पण त्यांच्या आत्म्यापासून वाचवा. शिवम हसत म्हणाला, आत्मा असता तर आतापर्यंत तुम्ही दोघीच आत्मा बनल्या असत्या. ही खरंच माझी आई आहे, जिवंत. हे ऐकून पूजाच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. ती म्हणाली, काय? आई जिवंत आहेत? पण कसं? तुम्ही स्वतः त्यांच्या अंतिम संस्काराला उपस्थित होतात ना? शिवम शांतपणे म्हणाला, हो, पण ते सगळं माझ्या नाटकाचा भाग होता. तुम्हाला वाटतं काय फक्त तुम्हालाच नाटक करता येतं? तुम्ही खोट्या आजाराचं नाटक करत होता आणि माझ्या आईला खरंच मरवायचा कट रचत होतात. हे तिने ऐकलं. तिने लगेच मला फोन केला. मी लगेच घरी आलो आणि सगळा कट उघड करायचं ठरवलं. आईला मी सुरक्षित ठिकाणी लपवलं आणि तुमचं नाटक तसंच चालू दिलं. हे ऐकून पूजा अवाक होऊन म्हणाली, मग तो रक्ताने भरलेला फोटो, कुकरची शिट्टी, अचानक भास होणं, हे सगळं काय होतं? शिवम म्हणाला, हे सगळंही माझ्या नाटकाचा भाग होता. मी तर लगेचच पोलिसांना बोलावून तुम्हाला अटक करू शकलो असतो, पण मला तुम्हाला धडा शिकवायचा होता म्हणून मी तुमच्याकडून कबुली मिळवली. तेवढ्यात विमल भीतीने म्हणाली, शिवम, मला माफ कर. मला माझ्या कुटुंबाकडे जाऊ दे. मी खूप मोठी चूक केली, पण आता मी कधीही इथे परत येणार नाही आणि पूजाशीही संबंध ठेवणार नाही. शिवम संतापाने म्हणाला,
आई, जेव्हा जहाज बुडतं तेव्हा उंदीर सगळ्यात आधी पडतो. तुम्हीही तसंच करताय. तुमचं खरंच कल्याण व्हायचं असतं तर तुम्ही पूजाला योग्य वाट दाखवली असती. पण उलट तुम्ही तिच्या चुकीच्या वागणुकीला पाठिंबा दिलात आणि स्वतःच्या मुलीच्या सासूला मारण्याचा कट रचलात. पोलीस आत आले. अटक करा यांना. स्वतःच कबूल केलाय ना गुन्हा. तेव्हा गायत्रीबाई पुढे आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, तू माझ्यावर किती अत्याचार केलेस तरी मी कधीच शिवमकडे तुझी तक्रार केली नाही. मला हे घर टिकवायचं होतं, पण तू माझ्या शांततेचा, संयमाचा गैरफायदा घेतलास. मी एक स्त्री आहे आणि मला अजून एका स्त्रीला तुरुंगात पाठवायचं नव्हतं. पण जर मी आज तुला माफ केलं तर उद्या प्रत्येक सून आपल्या सासूला मारण्याचा विचार करेल. पोलिसांना समोर पाहताच पूजा धडधडत जाऊन शिवमच्या पायावर कोसळली. ती रडत म्हणाली, शिवम, तुम्हाला हवं तर मला घटस्फोट द्या, पण मला तुरुंगात पाठवू नका. माझ्या आईच्या वयाचा तरी विचार करा. हे ऐकताच शिवमने संतापून तिला एक जोरदार थप्पड मारली आणि म्हणाला, जेव्हा तू माझ्या आईला मारण्याचा कट रचत होतीस तेव्हा तू तिच्या वयाचा विचार केला होतास का? आता हे नाटक बंद कर आणि कोर्टात जाऊन तुझ्या कोट्याचं नाटक तिथेच सादर कर. शेवटी शिवमने न्यायालयात सर्व पुरावे सादर केले आणि न्यायालयाने त्या दोघांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर गायत्रीबाईंनी शिवमचं लग्न साक्षीसोबत लावून दिलं. तिने संपूर्ण घराची जबाबदारी मनापासून स्वीकारली आणि गायत्रीबाईंची सेवा करायला सुरुवात केली. तर मित्रांनो, शिवमने ज्या प्रकारे योग्य निर्णय घेतला त्याचं तुम्हाला काय वाटतं? कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.